श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. उद्या ग्रहण लागणार आहे आणि आपल्यापैकी अनेक स्वामी भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो की ग्रहण काळात आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण किंवा वाचन करू शकतो का? तर याच व्हिडिओमध्ये आपण आज शास्त्रोक्त उत्तर आणि नियम जाणून घेणार आहोत. आता वाचन करावे का नाही, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. हो, ग्रहण काळात तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे वाचन नक्कीच करू शकता. उलट जेव्हा ग्रहण काळात केलेलं कोणतंही स्तोत्र पठण किंवा ग्रंथाचं वाचन किंवा कोणतंही नामस्मरण असू द्या, सामान्य दिवसांपेक्षा सहस्त्रपटीने म्हणजे 1000 पटीने अधिक फलदायी ठरतं, ते फलदायी मानलं जातं. आता या काळात कुठले नियम पाळायचे असतात तुम्हाला? सूतक काळ म्हणजे ग्रहाचा वेध, सूतक लागल्यानंतर शक्यतो मूर्ती स्पर्श करू नये, मूर्ती स्पर्श टाळायचा आहे. परंतु ग्रंथाचं वाचन करण्यासाठी हरकत नसते. वाचनासाठी बसताना लोकरींचं किंवा दर्भाचे आसन वापरायचंय. ग्रहण लागण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रात वाचनास बसणं उत्तम असतं. म्हणजे ग्रहण लागण्यापूर्वी तुम्ही सकाळी जरी आंघोळ केली असेल तरी ग्रहण लागण्यापूर्वी तुम्हाला परत एकदा स्नान करायचं आहे. आणि ग्रहण काळात देवघरातील दिवे मालवलेले असतात, त्यामुळे वाचनासाठी एक स्वतंत्र निरांजन किंवा समई लावून त्याच्यासमोर ठेवायची आहे तुम्हाला. म्हणजे देवघरात जो ऑलरेडी आपला दिवा असतो त्याच्यावरतीच नाही, तर तुम्हाला एक स्वतंत्र निरांजन किंवा समई लावून ठेवायची आहे आपण जेव्हा वाचनाला बसणार आहे तेव्हा. स्वामी समर्थांचे चरित्र हे चैतन्यमय आहे. ग्रहण काळात वातावरणामध्ये नकारात्मक लहरींचं प्रमाण वाढलेलं असतं. अशा वेळी स्वामी चरित्र सारामृताचं वाचन केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते, मनाला शांती मिळते आणि संकटांचं निवारण करण्याची शक्ती प्राप्त होते. आता जर तुम्ही 21 अध्याय पूर्णपणे वाचले असतील तर सांगता कशी करायची? कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा मंत्र जपत उद्याच्या ग्रहण काळात तुम्ही आनंदानं सारामृत वाचन करू शकता. पण लक्षात ठेवा, ग्रहण सुटल्यानंतर पुन्हा स्नान करून आणि देवाला नैवेद्य दाखवूनच आपली उपवास किंवा पूजा पूर्ण करायची आहे. आणि ज्यावेळी तुमचं सांगता म्हणजे पूर्ण पारायण होणार आहे, म्हणजे 21च्या 21 अध्याय वाचून होणार आहेत, जास्त वेळ नाही, तुम्हाला 1 ते सव्वा तासाचा वेळ लागतो. आणि ग्रहण काळ भरपूर असल्यामुळं तुमचं त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत जे पुस्तक आहे ते पूर्णपणे वाचून होणार आहे. आणि ते पुस्तक वाचून झाल्यानंतर ग्रहण सुटल्यानंतर जेव्हा ग्रहण संपेल त्यावेळी स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य बनवायचा आहे. गोडाचा तुम्हाला जो काही पाहिजे असेल तो नैवेद्य बनवू शकता आणि तो नंतर स्वामी महाराजांना दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तो खायचा आहे. आणि तुमचा जो काही उपवास असेल किंवा ज्या दिवशी तुम्ही केलेलं व्रत असेल ते सोडलं तरी चालेल स्वामींचा प्रसाद खाऊन. तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचलं किंवा कोणत्याही स्तोत्र पठण केलं किंवा कोणतंही नामस्मरण जाप केला तर त्या दिवशी तुम्हाला तो फलदायीच ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.